उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या वतीनं विधान परिषदेचे सदस्य, ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ असणारे, मुंबई शिक्षक मतदारसंघाचे आमदार असणारे जमू अभ्यंकर सर यांना उमेदवारी महाविकास आघाडीच्या वतीनं आमचा उमेदवारी अर्ज आज आम्ही आता थोड्या वेळात भरणार आहोत। जमू अभ्यंकर सर एक शिक्षण क्षेत्रातील मान्यवर म्हणून ओळखले जातात, अभ्यासक म्हणून ओळखले जातात आणि म्हणून महाविकास आघाडीच्या वतीनं त्यांचा उमेदवारी फॉर्म आम्ही भरलेला आहे, भरणार आहे। हे पण संख्याबळ नसलं म्हणून निवडणूक लढू नये अशातला काही भाग नाही। आम्हाला जाणीव आहे आमची संख्या कमी आहे, कमी नाही खूप कमी आहे, म्हणजे 14-15 जण आम्ही, पण लोकशाहीत निवडणुका लढल्या पाहिजे म्हणून आम्ही फॉर्म भरतोय। मला असं वाटतं बाजारात ज्या तुरी जाणार त्याच्याविषयी आत्ताच बोलणं योग्य होणार नाही। कोणी ऑफिशियल अशा पद्धतीनं मत व्यक्त केलं तर मला असं वाटतं आम्हालाही ऑफिशियल मत व्यक्त करता येईल, तेव्हा ज्याचा त्याचा विचार ज्याचा त्याचा असू शकतो। पण शरद पवार साहेबांचं नेतृत्व मोठं नेतृत्व आहे, तेव्हा मला असं वाटत नाही की ते इकडं कोणाबरोबर इकडे एनडीए असेल किंवा काँग्रेस असेल यांच्यासोबत जातील। काँग्रेस आणि शरद पवार साहेबांचा पक्ष आता आम्ही तर एकत्र लोकसभेमध्ये आहोत, विधानसभेत आहोत, राज्यात आहोत, देशात आहोत। महायुतीकडून 2 नावं समोर येत आहेत किंवा या विषयावर चर्चा व्हायला सुरुवात खासदार संजय राऊत यांनी जी सुरुवात केली त्यानंतर या सगळ्या घडामोडी घडतायत अशी चर्चा आहे। संजय राऊतांनी शिवसेनेला माफ करा राष्ट्रवादीला जो सल्ला दिला होता त्यातून हा सगळा विचार पुढे आलाय असं बोललं जातं। संजय राऊत साहेब हे शिवसेनेचे नेते आहेत आणि जर त्यांचा सल्ला ऐकून जर काम करायला लागले तर मला असं वाटतं आम्हाला तर चांगलंच वाटेल। परंतु असा काही संजय राऊत साहेब कोणाला सल्ला देण्याचा मला नाही वाटत काही प्रश्न निर्माण होतो। संजय राऊत साहेब शिवसैनिकांना शिवसेनेला देतील, बाकीच्यांना सल्ला द्यायचा काही प्रश्न निर्माण होतो। महायुतीकडून उपसभापतीचं जे पद आहे ते शिवसेनेला जाणार असं म्हटलं जातं, मात्र जी घटना नाशिकमध्ये घडली 2 उमेदवार होते, एक होते समोर गोगोई घेते जे त्यांचा विजय झाला, अपक्ष त्यांनी अर्ज भरला होता, तीच घटना परिषदेमध्ये महायुतीमध्ये घडेल असं वाटतं? मला असं वाटत नाही, ती निवडणूक एक अपवाद होता, असं काही होईल असा याच्यावर मी विश्वास ठेवत नाही, असं काही होण्याची गरज पण नाही, जे व्हायचं ते समोर समोर होईल। याशिवाय पायऱ्यांवरती राम मंदिराच्या दानपेटी लुटली त्यावर मला वाटतं परिषदेमध्ये 4 दिवसापूर्वीच हा विषय मीच स्वतः 289 सूचनेच्या अन्वये आणलेला होता। वन विभागाची जमीन आहे, ही जमीन हायकोर्टाने खरं तर सरकारचं दुर्लक्ष झालेलं आहे आणि कशा पद्धतीनं विकासकाच्या हवाली केली कळायला मार्ग नाही। राज्य सरकारने याच्यामध्ये पावलं उचलावे अशा प्रकारची सूचना आम्ही विरोधी पक्ष म्हणून केलेली आहे। जर असं केलं नाही राज्य सरकारनं तर राज्य सरकारचाच याच्यात सहभाग आहे असं मला असं वाटतं जनतेला वाटेल। वाळू उपलब्ध एका ठिकाणी होती, दुसरीकडे प्रशांत पंपल जे आमदार आहेत त्यांनी एका ठिकाणी धाड घातली, त्या ठिकाणी तब्बल 2800 किलो रास जी आहे ती वाळू सापडलेली आहे। तर प्रश्न हा उठतो की प्रशासनाला वाळू सापडत नाहीये, दुसरीकडे वाळू माफियांनी हे प्रशासन विशेषतः महसूल खातं आणि पोलीस खातं यांच्या लाग्या बांध्यामुळेच इनलिगल अनधिकृत वाळूचे साठे होतात। प्रशासनाला हे माहिती असतं, दिवसा वाळू वाहतुकीचा परवाना असतो, रात्री वाहतूक करता येत नाही, परंतु पोलिसाच्या आशीर्वादाने रात्री वाहतूक होते। महसूलचे अधिकारी सुद्धा झोपलेले असतात आणि म्हणून मला असं वाटतं हा विषयावर बोलून हा विषय इतका गेला आहे
की आता या गोष्टी बरं झालं प्रशांत भाऊ हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहे, बाकीचे बोलले असते तर आम्ही काहीतरी बोलतो असं झालं असतं. त्यामुळे मला असं वाटतं प्रशासनाच्या डोळ्यात हे अंजन आहे. दुसरं, आम्ही आज राम मंदिराच्या दानपेटीच्या विषयी आंदोलन केलेलं आहे. राम मंदिरासाठी लोकांनी 1-1 रुपये जमा करून राम मंदिर बांधलेलं आहे, परंतु याच्या दानपेटीमध्ये कोट्यवधी रुपयाचा घोटाळा होतोय. मुख्य आरोप याच्यात सोडले जातात. छद्म हिंदुत्ववादी म्हणता येईल. हिंदुत्ववाद, बोगस हिंदुत्ववाद याच्यातून दिसतो. रामाच्या नावाने मत मागायचे, रामाच्या नावाने मंदिर बांधायचं, मंदिर आम्ही बांधलं सांगायचं आणि त्याच मंदिरात चोऱ्या करायच्या, डाक्या घालायच्या. या प्रकाराचा निषेध आम्ही आता आंदोलनाच्या माध्यमातून केलेला आहे. विरोधकांच्या 293 प्रस्तावावरती चर्चा सुरू होती तेव्हा अधिकारी उपस्थित होते, तर ह्या अधिकाऱ्यांना कारणे दोन्ही सभागृहामध्ये अधिकारी उपस्थित होते. मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक याच्यात रोस्टर दिलेलं आहे. मंत्री असावे, अधिकारी असावे. जर ते पाळलं जात नसेल तर मला असं वाटतं बेमुरवत खोरपणा अधिकाऱ्यांचा वाढला असंच म्हणावं लागेल. चल.